कशासाठी देवदेव करायचा? वासनेमध्ये परिवर्तन होण्यासाठी करायचं. विठाला विठाला. आणि वासनाच तर घातक आहे. मगाशी बोललो ना मी, कोण आपण श्रद्धांजली वाहणारे? वोडे जे गेले त्यांना याच्याशी काही घेणं नाही. जे या जगामध्ये शापूत आहेत ना, त्यांना तरी ही गोष्ट समजून घ्यायची. श्रद्धांजली मड्याला का आत्म्याला? विठाला विठाला. मड तर अगोदरच मेलेला आहे, आत्मा तर चिरंत नाही. श्रद्धांजली कोणाला? गेलेला गेलाय बिचारा, त्याला काय माहित नाही. पण ज्या हयात आहे त्यांच्या तरी टकोऱ्यात यावं का नाही? समाज ऐकन तर ऐकर, नाही तर तिकडच मरण. आपल्या काय बापाचं जाणार आहे? परमार्थ का करावा? कोळ मिटावा म्हणून, बोरवेलला पाणी लागावं म्हणून, नोकरीमध्ये वाढ व्हावी म्हणून, गेलेली नोकरी मिळावी म्हणून, इस्टेट विकली गेली ती परत यावी म्हणून, लेकराचं लग्न व्हावं म्हणून, का फेर चुकावा म्हणून? फेर पडायला कारणीभूत आहे वासना. अब्जावधी जन्मापासून काही कल्पापासून भावणारी वासना. चांगला ऐक, सांगणारा तुमच्या दावणीचा बैल नसतो. सांगणारा तुमच्याकडून काही लुटून घेत नसतो. भाग्य चांगलं ऐकायला मिळतं. विठाला विठाला. काही काळ आणि काही पिढ्यांपासून भावणारी वासना, आणि त्या अपवित्र वासनेमुळे जन्म आणि मृत्यू आहे. एक जन्मामध्ये अब्जावधी वेळा जन्म आहे आणि अब्जावधी वेळा मरण आहे. बोलायचा विशेष नाही. ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. ना तरी उदस तू पैसे अखंडित होत जात जैसे, जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. ज्ञानेश्वर महाराज की जय. सूर्यनारायण उदयाला आला म्हणजे अस्ताले जातो. मी म्हणन तवा वय. अय नाना येडा झाला का रे तू? डोकं चालत नाही काय? सूर्यनारायण सकाळी उदयाला आला म्हणजे सायंकाळी अस्ताले जाणार जाणार जाणार. देह जाणार जाणार याशी जाणार. महाराष्ट्राचं भाग्य चांगलं आहे भाऊ. महाराष्ट्राचं भाग्य चांगलं. पिंपळ्यांच्या निळोबराय थकल्यानंतर या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा ठाण्या वाघ मिळाला. श्रीपाद महाराज. मी 92चा आहे मित्र, 92चा. अजून माझी कॅसेट पण झालेली नाही. आडवा येणार अजून एकही नाही. मी वाट बघतो मरेपर्यंत. मला कोणी आडवा येणार नाही, कारण माझा माल खरा आहे. अरे मी कोणाचा मिंदा नाही. मी स्वतंत्र वक्ता आहे महाराष्ट्रामध्ये. श्रीपाद बाबा बोलत होते माझ्या बायका पोरं पोसणारे कोण आहे? बंड बाबा केरो बाबा माझ्या बायका पोरांची काळजी. माझ्या साधूंना यांना काय चोरांना हे मिंदे सगळे इथून तिथून मिंदे. मी मिंदा नाही. माझा मार्ग 24 कॅरेटचा सोन आहे. ज्ञाने विना एके उपाय करीशी जितुके तीही गुंपशी अधिक रुखीये. गुंथा वाढेल उलगडणार नाही. जा तुम्हाला खटला कुठं न्यायचा तिथं न्या. माझा मार्ग खरा आहे. परत ऐका. ज्ञाने विना एके, ज्ञाने विना एके उपाय करीशी जितुके ती गुंपशी अधिक रुखीये. गुंथा वाढेल उलगडणार नाही. तुम्ही महाराज बना नाही तर ब्रह्मदेवाचे बाप बना. मार्ग चुकला. विठाला. भाग्य
भाग्यवान आहात तुम्ही श्रीपाद महाराजांच्या, रामदास बाबांच्या या पवित्र सर्कल मध्ये आला सज्जनो, तुम्ही भाग्यवान आहेत. अरे नका करू, निदान शब्द तरी तुमच्या कानावर पडतात, येई महाराष्ट्रीयन माणसं तुमचं भाग्य म्हणावं लागेल. एक ओवी सांगतो तुम्हाला धनराजा, भाग्यवान माणसाला संतांचे विचार समजतात, अभागी माणसाला संतांचे विचार समजत नाही. हो, अभागी माणसाला असू दे महाराज, अभागी माणसाला संतांचे विचार समजत नाही, भाग्यवंतांना शब्द समजतात. म्हणून तर ज्ञानोबा 800 वर्षापूर्वी सांगतात, अद्वैत कुसरी बिरळा जाणे. क्वचित माणसाला ही गोष्ट कळते. तुम्हाला मी आता ओवी सांगतो, व्यवस्थित ऐका. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईचे, पापात ज्ञानेश्वरी माझ्या गुरुची आहे कर. मेंटल तुला नट ढिला झालाय, पिडून देऊ का? ज्ञानेश्वरी माझ्या गुरुची आहे खरे. माझ्या गुरुचा ज्ञानेश्वरीवर अधिकार आहे, तुमच्या बापाचा नाही का अधिकार? का बायका पोरा पोषापुरती ज्ञानेश्वरी आहे? ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी संपूर्ण जगासाठी आहे. पण तुमच्या मतीनं माती खाल्ली. तुम्हाला गुरु व्हायची आहो, तुम्हाला महाराज व्हायची आहो, तुम्हाला बाबा व्हायची आहो. कुठून आलाय गोटीचा बुवा? असं का? तू पुढे ये, मग तुला दाखवीन मी कुठून आला गोटीचा बुवा. मी वाट बघू नये, मी कोणीतरी माझ्यावर खटला भरावा, मग बघू मग काय वाट लावायची ती. शब्द समजत नाही. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईचे. 16 वर्षाचं लेकरू सांगत रे, बिना आबरूचा 16 वर्षाचं लेकरू सांगतय नाहीये. घरादारावर नांगर फिरकवला. प्रयाग मध्ये मायबाप गाडले ना आमच्यासाठी, प्रयाग मध्ये मायबाप गाडले, तुकड्याची मौत केली ना रे आम्ही. काय वाकडं केलं तर ज्ञानदेवानी? तुमच्या भल्यासाठी सांगितलं ना. वयाच्या 16 वर्षी माझी 80 उलटली. गौऱ्या मशानामध्ये गेल्या. जीवनातले 2-3 दिवस राहिले तरी म्हणतात असं कुठं असतंय का? कसं असतं रे मग? कसं असतंय मग? तू माड तोड आणि दारू पिगड्या. तू गोटीच्या महाराजांचं नका ऐकू, ज्ञानोबाचं ऐकत नाही का रे तू? अय पापी, ज्ञानोबाचं ऐकत नाही काय? ज्यानं तुला पैदा केले त्याला नाही आमच्यामध्ये सुद्धा काही बावलट येत ना. लय महाराजानं चांगलं कीर्तन सांगितलं, तमाजगीर सुद्धा चांगलं कीर्तन सांगतात. तू तिकडं मर, इकडे येऊ नको आमच्याकडं. तुझ्या वाचून काय अडून बसले काय? लय महाराजानं कीर्तन हसवलंय म्हणलं. असं का? सोंगाड्या काय कमी हसवतो काय? नुकसान केलं रे, धर्माचं नुकसान केलं ना. बुडविला धर्म, अधर्म झाला फार. सर्वत्र दुर्लभ विरळात जाणे किंवा अद्वैत कुसरी. किती माणसं विचार करतात बाबा व्हायची हाव, किती माणसं विचार करतात. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईचे, पापात्मके पापे नरका जाईचे. माते जेणे पावीचे ते शुद्ध पुण्य. 3 रस्ते. आता तुम्हाला कुठल्या रस्त्यानं मरायचं तिकडं मरा. माझा मनस्ताप वाढवू नका बरं. मला तडतड करायला नका लावू. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईचे. पुण्य केल्यानंतर स्वर्गाचा रस्ता आहे, पाप केल्यानंतर नरकाला जावं लागतं. आणि माझं केल्यानंतर माझ्यापर्यंत येता येतं असं देव अर्जुनाचं निमित्त करून आपणाला सांगतात. विठाला महाराष्ट्रामध्ये जो माझ्यासारखा बावलट फिरतो त्याला रीत समजत नाही. आमच्यासारख्या महाराष्ट्रामध्ये काय तो पोटावारी लागलेली माणसं त्यांना रीत समजत नाही. आव्हान आहे आपलं, महाराष्ट्रामध्ये रीत समजत नाही. ज्याचा श्वासाचा परिचारू. काय म्हणताय? काय म्हणताय म्हणजे माझा गुरु चांगला आहे रे, माझी परंपरा चांगली आहे, माझा संप्रदाय चांगला आहे.
पापी माणसाला समजत नाही, सांगणाऱ्यांना रीत कळत नाही, ऐकणाऱ्यांचा दोष नाही. काय बोललो मी? सांगणाऱ्या माणसांना रीत कळत नाही, ऐकणाऱ्या माणसांचा दोष नाही. त्यांना याच्यातलं काहीच माहित नाही बिचाऱ्यांना. मग सांगणाऱ्याने व्यवस्थित सांगावं का काही पण सांगावं? 9 हात काकडीन 10 हात बी. गोष्ट सोपी आहे, सांगणाऱ्याला रीत कळत नाही. आणि परमार्थ रीतीचा आहे मित्र, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझ्या सुखाचा रू अर्जुना म्या तेथेची घर बांधिले, म्हणजे तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे जीवापार. पटका बांधून फुकणारे, कणगोड्या उघडणारे, काही आलेत ना काही गेलेत. दौडोनी श्वासोश्वास वायाची किजती आहे ना, ओढ आहे ना. विचार करतात का महाराज वाईची हवा मासनी कशी ओवी रे भावती? ज्याचे श्वासोश्वासाचा वायाची किजती उपवास, का घेती गुमाचे घास अधोमुखे. सद्गुरुनाथ महाराज की जय. विठाला विठाला विठाला. श्वासानं करले भजन गड्या रे, श्वासानं करले भजन. श्वासानं करावे भजन गड्यानो, श्वासानं करा भजन. श्वासानं करले भजन गड्या रे, श्वासानं करले भजन. माझ्या हातामध्ये हा बाजरीचा दाणा आहे. अय भाऊ, बायका पोरं पोषणं अवघड आहे, परमार्थ करणं लय सोपं आहे, सांगणाऱ्यांना रीत कळत नाही. बाजार मांडला बाजार, पोट भरणं भयंकर अवघड आहे, परमार्थ करणं सगळ्यापेक्षा सोपं आहे. परंतु चांगला माणूस जीवनामध्ये यायला पाहिजे, बावलट नको. आहे बघा, माझ्या हातामध्ये हा बाजरीचा दाणा आहे. या दाण्यामध्ये एवढं मोठं दसकट आहे, 3.5 हाताचं ताट आहे, 7, 8, 10 पानं आहेत, 1 फुटाचं कणीस आहे, हातपाव भुसा आहे, 500भर भुसा आहे ना, हातपाव बाजरी आहे बघा याच्यामध्ये, एवढ्याशा दाण्यामध्ये. कोणी आणला रे आजचा बुवा? गुरुजी कुठे आहेत? गुरुजी कवडे गुरुजी, जगताप गुरुजी कुठून आणलाय बुवा? बुवा उचलून आजचा, म्हणजे माझ्या वायरीनी सडल्या काय सेल खलास झाले बघा एवढ्या. आणि समजून जर घेतलं तर काय बिघडन का रे? उलट सोनं होईन सोनं. समजून जर घेतलं तर सोनच होईल. पण तुम्ही बुवाच्या नादी लागले, तुमच्या जीवनामध्ये संप्रदाय नाही रे, नाही. आहे बघा, माझ्या हातामध्ये हा बाजरीचा दाणा आहे. या दाण्यामध्ये एवढं मोठं दसकट आहे, 3.5 फुटाचं ताट आहे, 7, 8, 10 पानं आहेत, 1 फुटाचं कणीस आहे, 500भर भुसा आहे, हातपाव बाजरी आहे. पण बाजरीचा दाणा हा जर सोलून काढला किंवा खलबत्त्यामध्ये कुटून काढला, तुमची वेडही जाईल, फुकट श्रम वाढतील. बाजरीत त्या दाण्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला हा म्हणावं लागेल, पेटी मास्तर काय चुकीचं बोलतं काय मी? पण खलबत्त्यामध्ये कुटू नका, त्याला काही पद्धत आहे. तुम्ही तेली तांबडी चांबार कुंभार वकील बॅरिस्टर मामलेदार कलेक्टर शाळा मास्तर डॉक्टर यांना भेटू नका, रॉंग नंबर लागेल. खानदानी शेतकऱ्याला भेटा. काय म्हणता? म्हणजे पायाच्या नकापासून माथ्याच्या केसापर्यंत शेतकऱ्याच्या रोमामध्ये ही गोष्ट आहे. श्रीपाद बाबा माऊली ओ रामदास बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली ओ रामदास बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली ओ रामदास बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा माऊली. बघा ती ओवी आहे, म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा, म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा, सांडूनी कीजे जो धंदा. अरे तो शीन सो नुसता दृष्टा दृष्टी, तो तुमचा सीन वाढेल. रीत जर समजत नसेल, तुमचा सीन वाढेल. बघा, शेतकऱ्याला भेटा, शेतकरी तुम्हाला मार्गदर्शन करेल. पानकळ्यातला पाऊस पडू द्या, जमीन वापशीवर येऊ द्या, बाजरीचा बी घ्या, जमिनीमध्ये ओतून द्या, वरून मातीची भरती घाला,
नुसतं म्हणतात शेता सांगे ना इथं गुजमात बैसनी बाजारात तुझं गचांड धरणारा कोणी नाही म्हणून काय मनमानी काय. हा बाजरीचा दाना जमिनीमध्ये पेरून द्या, वरून मातीची भरती घाला. जर मातीची भरती नाही घातली तर पाखरं वेचून खात्या. ध्यानात ठेवा तुम्ही मनाशेत म्हणून मी तुमले सांगत हो. तुम्ही मनाशेत म्हणून मी तुमले सांगत म्हणून तडतड करत बरं. वरून मातीची भरती जर नाही घातली तर पाखरं वेचून खातील. वाहू दे. काना वचनाची या भेटी हाय ना ओवी आहे ना नाही मतीनं माती खाल्ली म्हणून कळत नाही. अरे गुरुचं वचन आणि शिष्याचा कान अशी गोष्ट ही मला कुठून आला पंत रे. हा तर खरा वारकरी संप्रदाय. तुम्ही संप्रदायाच्या नावावर बायका पोरं पोचतात आणि सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करतात. कबूल करत नाही. देवाचे देवाचे भरतावा रे या देवाचे देवाचे भरतावा या देवाचे देवाचे भरतावा रे या देवाचे देवाचे भरतावा अंगी प्रेमाचे प्रेमाचे फेफरे अंगी प्रेमाचे प्रेमाचे फेफरे अंगी प्रेमाचे फेफरे अंगी प्रेमाचे फेफरे बुलबुल करीची करी वेडे जाणे बुलबुल करीची करी वेडे जाणे गुरु करीची वेडे जाणे गुरु करीची वेडे जाणे तुझ्या भूलकविले तुझ्या भूलकविले सत्वाचा ठेवला मोठा शुद्ध सत्वाचा ठेवला मोठा ववडे ववडे सगळ्या गोष्टी बरोबर आहे. सांगणारे माणसं मरून गेले. मार्ग दिसायला विचित्र आहे मला पण मान्य आहे, पण मार्ग लाख मोलाचा आहे. कोण तुझा बाप सांगन का लोकांना. मार्ग दिसायला विचित्र आहे मला मान्य आहे. वरी फणसाला काटे. मार्ग दिसायला विचित्र आहे मला पण मान्य आहे, पण मार्ग खरा आहे असं समाजाला तुझा कोण तुझा बाप सांगन का. कवा सांगशील मार्ग खरा आहे. समाज ऐकन तर ऐकन नाही तर तिकडं मरण जोतो भोगताय आपल्या आपल्या कर्माची फळं. 500 वर्षापूर्वीचा तुकोबारायांचा अनुभव अनंत युगाचा देवारा ही सुरुवात आहे. महाराजाला ही गोष्ट कळू नये काय. 500 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. तुकोबारायांच्या जीवनातला साक्षात्कार आहे, आत्मसाक्षात्कार आहे. अनंत युगाचा देववारा निजबोधाचा गुमारा ही सुरुवात आहे या अभंगाची. आणि असं कुठं असतंय का. कसं असतं रे मग. ज्याच्या नावावर उड्यान त्यांच्या नागपुड्यांमध्ये काड्या. ज्या माईनं जन्म दिला आणि त्याच माईच्या साडीला हात घालतात हे बोकडे. यांचं गचांड धरणारा कोणी नाही म्हणून का. अरे खरं एवढा त्रास आणि खोटं राहिलं असतं तर मग दररोज हरिपाठ म्हणता लटिका व्यवहार सर्व संसार. कसं येड लागलं जगाला जगाला भल त्याला. मित्रो बाजरीच्या दाण्यामध्ये सगळ्या गोष्टी आहे, पण त्याला खानदानी शेतकरी असावा लागतो. उपजोनी करंट्या माणसाला ही गोष्ट कळत नाही. त्याला खानदानी शेतकरी लागतो, त्याला परंपरा लागते. शिर सिंधूच्या काय शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुवरी. संप्रदायाची इथून सुरुवात आहे. गल्लीपोळातला पंथ नाहीये. संप्रदायाला इथून सुरुवात आहे. ते अक्षराचे अव्यक्त निर्देश देश काल रहित सोमभावे उपाशी तज्ञानी याचे. नुसतं म्हणतात हातीनाथ उमा बीज. वाढीन कोण तुझा बाप. वाढीन कोण लोकांना. वाढीन कोण तुझा बाप लोकांना. महाराज मिळाला नाहीतर महाराष्ट्रातल्या या बावलटाला लय आपल्याबद्दल राग. कुठून आणलाय म्हणला गोटीचा पो. अंगात येतंय का मेंटल. आणि तुम्ही कीर्तन सांगायची काय लोकांना. आणि तुमचा अपप्रचार आम्ही निमुटपणे किडायचा काय. आम्ही काय इजड आहेत काय. ज्ञानोबा राय मर्द होताय. मर्द उपजोनी करंटा असा शब्द आहे ज्ञानोबा रायांचा. आणि तुम्ही म्हणताय संत असं कुठं बोलतात का. मग कसं बोलतात रे संत. तुम्ही त्यांच्या डोक्यावर बसायचं आणि त्यांना गिळायचं काय. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाला हाती घेऊन या